हॅलो फ्रेंड्स, पफ स्लीव डिझाईन. आपण नॉर्मल बाही कटिंग करतो त्याचप्रमाणे नॉर्मल बाही कटिंग करायची आहे. 10.5ची घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे मी 12ची घेतली आहे. पण मला खालचा भाग वेगळा आणि पफ हा वरचा वेगळा करायचा आहे ना, म्हणून मी हा खालचा बाजू आपल्याला जिकडे आपल्याला बॉर्डर लावायचं आहे तो साईडला ठेवला आहे आणि पफ जिकडे लावायचा आहे तो भाग मी घेतला आहे. बरोबर, त्याचप्रमाणे आपण डबलचा कपडा घ्यायचा आहे अटॅच पूर्ण, आणि मी दाखवल्याप्रमाणे सेम टू सेम तसंच त्याच्यावरती तो वरचा भाग ठेवायचा आहे. पण हा डबल घ्यायचा आहे आणि अखंड घ्यायचा आहे. हे बघा, सेम तसाच मी लांबचा लांब पण डबल घेतला आहे. दोन्ही साईडून आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे. त्याचा मिडल काढायचा आहे. मिडल काढून झाल्यानंतर आपण त्या मिडलच्या वरून आपल्याला केवढे प्लेट हवे आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकतात. मला 4 हवे आहेत म्हणून मी 4 घेतले आहेत. 2-2 इंचाचे 4 असे घ्यायचे आहेत. मिडलमधून एका साईडून 4 घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडहून 4 घ्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे हे बघा, असे घ्यायचे आहेत. प्लेटाला मार्क केला आहे. त्याच पद्धतीने मार्क केला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला ते प्लेट एकावर एक असे सेट करायचे आहेत. आणि हे सेट केल्यानंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशी शिलाई मारून घ्यायची आहे. जसे मी एका साईडून शिलाई मारले सेम टू सेम दुसऱ्या साईडून तसेच आपल्याला 1, 2, 3 आणि 4 प्लेटवरती असे हे दुसऱ्या साईडूनही आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आपली शिलाई मारून झाली आहे खालच्या बाजूने. आता वरच्या बाजूने आपल्याला ते थोड्या अंतरावरती प्लेट आपल्याला ते सेट करायचे आहेत. त्याच्यामध्ये गॅप ठेवून थोडा पाव इंचाचा असा गॅप ठेवून आपल्याला ते व्यवस्थित सेट करायचे आहेत आणि आपण तिकडे शिलाई मारायची आहे. जर तुम्हाला जड जात असेल तर तुम्ही पिनअप करून नंतर शिलाई मारू शकतात. हे बघा, असे व्यवस्थित असे सेट करायचे. त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावरती ही शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर आपण जो कागद कापला होता ना, तोच त्याच्यावरती सेम टू सेम ठेवायचा आहे. उलट्या साईडून ठेवायचा आणि त्याच्या चारी बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे. त्याच्यासाठी अगोदर आपण सेंटर काढला आहे ना, तसंच पेपराचा सुद्धा काढायचा आणि त्याच्या सेंटरवरती असं पिनअप करून घ्यायचा, जेणेकरून तो पेपर हलणार नाही आणि आपल्याला शिलाई मारायलाही सोपं जाईल. हे बघा, असं हे पिनअप करून घ्यायचं आणि पिनअप करून झाल्यानंतर आपण त्याच्या चारी बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची. मी शिलाई मारून घेते. तिथपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. हे बघा, असं सेम टू सेम आपण चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर आपण बाजूचा कपडा आहे काढून टाकून द्यायचा, म्हणजे कापून टाकायचा. त्याच्यानंतर आपण तो पेपरही आपण काढून टाकायचा. त्याच्यानंतर आपण तो खालीचा पेपर आपण कटिंग केला होता ना बॉर्डरचा, तो घ्यायचा. त्याच मापाने आपण कापड घ्यायचं सेम टू सेम, तो बॉर्डर घ्यायचा आणि त्या बाहीला आपल्याला अटॅच करायचं आहे. हे बघा, दाखवल्याप्रमाणे असं सरळ बाही ठेवून हा बॉर्डर उलटा ठेवून असं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. ह्याच पद्धतीने अशी आपल्याला एक शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला दाब शिलाईसुद्धा मारायची आहे. त्याच्यावर आपण दाब शिलाई मारून घेऊ. अशी ही दाब शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर ही आपली बाही तयार झाली आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला सेम टू सेम तेवढ्याच मापाचा अस्तरचा पीस घ्यायचा आहे आणि आपण नॉर्मली जशी बाहीला आपण अस्तर अटॅच करतो ना, तसं सेम टू सेम अस्तर बाहीला अटॅच करून घ्यायचं आहे. बरोबर,
लेस हे अटॅच करायची. ते उलटं करून आणि मग पूर्ण बाहीला आपल्याला आउटरला शिलाई मारून घ्यायची. पूर्ण बाहीला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे सेम टू सेम आपल्याला तसंच करायचं आहे. नंतर बाजूचा कपडा आपल्याला कापून टाकायचा आहे. कापून टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित सेट करायचे बाही, दंडघेर वगैरे, आणि त्याच्यानुसार आपण बॉर्डरला लेस लावायची आहे. दोन्ही साईडून आपल्याला बॉर्डरला लेस लावायची आहे दाखवल्याप्रमाणे. आणि लेस लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक बटन लावायचं आहे. हे बघा, असं बटन लावायचं आहे.